जळगावच्या एरोंडल तालुक्यातील उतराण गावात श्रीराम नवमीनिमित्त भव्य बैलगाडी स्पर्धा पार पडली। प्रगतशील शेतकरी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष भागवत पाटील यांच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन उतराण येथे करण्यात आले होते। या शर्यतीमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र यासह राज्यभरातील 300हून अधिक बैलगाडा स्पर्धक शेतकरी सहभागी झाले। बैलगाडा शर्यतीमध्ये यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले। विजेत्या तब्बल 25 बैलगाडा मालकांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आले। ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी राज्यभरातून बैलगाडा प्रेमींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ही माहिती आज दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 5 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। अगोदर सगळ्यांना सप्रेम नमस्कार। श्रीराम नवमीचे औचित्य साधून आम्ही शेतकऱ्यांसाठी व गावकऱ्यांसाठी तसेच गटातील सर्व जनतेसाठी, गटातील नव्हे तर तालुक्यातील, जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी आज आम्ही हे आमचे काही जवळचे मित्र होते बैलगाडे प्रेमी। मी पण लहानपणापासून शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, मला बैलांची आवड आहे, त्यामुळे आपल्या मनात आलं की आपल्या गावी पण आपण पश्चिम महाराष्ट्रात जसा एवढा मोठा उत्सव होतो तसा आपण त्याहून चांगला कशा प्रकारे आपल्याला उत्सव करता येईल त्या प्रकारे आम्ही आमच्या गावात आज छोटाखानी एक उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला। किती जोड्या या ठिकाणी आहेत? किती बैलगाड्या सहभागी झालेल्या? 350 बैलगाड्या जवळजवळ आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत। येणाऱ्या काळात त्या 700 होतील येणाऱ्या रामनवमीला। पुढच्या वर्षी जवळजवळ बारामती, अमरावती, जालना, बुलढाणा, संभाजीनगर, परतूर म्हणजे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सर्व कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून आमच्याकडे बैलगाडी शर्यत आलेले आहेत। काय पारितोषिक विजेत्यांसाठी आम्ही 12 पारितोषिक ठेवलेले आहेत। प्रथम 4 विजेत्यांना आम्ही शाईन गाडी बक्षीस ठेवलेले आहे आणि नंतरची 8 विजेत्यांना आम्ही इलेक्ट्रिक स्कूटी बक्षीस ठेवलेली आहे।